बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगच्या सरपंचपदी स्वरूपानंद देशमुख हे विजयी झालेत। दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झालाय। मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी झालेत। गेल्या काही महिन्यांपूर्वी संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच यांची हत्या झाली होती। तर बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या निधनानंतर यांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक लागली आणि त्यासाठी काल मतदान झालं। आज त्याचा निकाल आपल्या समोर आहे। मस्साजोगच्या सरपंचपदी स्वरूपानंद देशमुख विजयी झालेत। उदय नागरगोजे याच स्वरूपानंद देशमुख यांच्याशी संवाद साधतायत, आपण थेट जाऊया। काय सांगाल, मोठ्या राज्यभरात लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं, तुम्ही मोठा विजय मिळवलाय, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय? मस्साजोग पोटनिवडणुकीमध्ये माझ्या 72 मतदारांनी आणि स्वाभिमानी मतदारांनी आज मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन या निवडणुकीमध्ये मला विजयी घोषित केलेला आहे आणि सर्वसामान्यांचा विजय कसा असतो हे त्यांनी दाखवून दिला। अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले होते, ही निवडणूक बिनविरोध निघायला पाहिजे होती अशी देखील अपेक्षा केली होती आणि तुम्ही उमेदवार दाखल केल्यामुळे ही निवडणूक होत असल्याचं देखील सांगितलं गेलं। मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या मतदार राजा माझ्यासाठी आग्रही होता उमेदवारी अर्ज दाखल करा म्हणून, त्यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखविला। जे माझ्यावर आज आरोप झाले, मी परळीचा माणूस आहे, मी परळीहून पैसे आणले, त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या सगळ्या आरोपाचं उत्तर माझ्या मतदारांना मतदान रूपी आशीर्वाद तुम्हाला सगळ्याला दिलेलं आहे। कोणी हा प्रचार केला तुम्ही परळीहून पैसे आणले? माझे जे विरोधक आहेत त्यांनी प्रचारात त्यांना दुसरा कुठलाच मुद्दा नव्हता, त्यांचा ना करते पण लपून त्यांनी माझ्यावर हा घाणेरडा आरोप केलाय। माझा मित्र, माझा बच्चा आप्पासाहेब गायकवाड आणि आमच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले, पण मतदारांनी त्यांचा विश्वास ठेवू दिला नाही। आमच्यावर त्यांनी एवढा विश्वास दाखविलाय तो आम्ही आयुष्यभर सोडू शकत नाही। काल यांनी बोलताना मी परळीहून आलो असं देखील म्हटलं होतं, काय नेमकं कारण होतं? कारण त्यांनी आमच्यावर आरोप केला, मतदाराला ते सांगत होते की परळीच्या लोकांना मतदान करू नका, म्हणून आम्ही सांगितलं होतं की आम्ही परळीहून आलो, परंतु माझ्या मतदार राजाचा विश्वास होता। मी जन्मलो मस्साजोग मध्ये आणि मरणार सुद्धा मस्साजोग मध्ये, कुठल्याही बोल थापेला माझा मतदार राजा बोलला नाही। फक्त त्यांनी एकच विचार केला, आपल्या कामाला कोण पडणार आहे त्या हिशोबाने मतदान केलं। आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या लढ्यामध्ये तुम्ही अग्रभागी होता, आता निवडणुकीत देखील विजय मिळवला, या पुढचा कसा लढा असणार? यानंतरही मी संतोष देशमुखच्या न्यायालयीन लढ्यामध्ये 100% त्याच्या पाठीशी उभा आहे, त्यांच्या कुटुंबाच्या। नक्कीच। काय मस्साजोगच्या ग्रामस्थांना काय आवाहन कराल या निमित्तानं? काहीच मी आवाहन करणार नाही, त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय 18 महिन्याच्या कालावधी मी तो विश्वास पूर्णपणे सार्थकी लावेल आणि त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। नक्कीच। आपण जर पाहिलं तर मतदारांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलाय तो मी सार्थकी लावणार असल्याचं स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटलंय। बरोबर आहे, आपण पाहतोय त्यांची प्रतिक्रिया। दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभूत झालेल्या आहेत, मात्र सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी बाजी मारली आहे। थोड्याच वेळापूर्वी आम्ही संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी पुढारी न्यूजनं फोनवरून संवाद साधला। यावेळी या सगळ्या निकालावरती त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूया। काही नाही, हा पराभव किंवा हा मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे। मागच्या 15 वर्षापासून संतोष अण्णा देशमुख हे नेतृत्व गावचं करत होते आणि त्याच्या पाठीमागं मग या केस संदर्भात पूर्ण महाराष्ट्रभर या कुटुंबाला आम्हाला फिरावं लागलं। काही लोकांनी काही अफवा पसरवल्या, काही लोकांनी काही चुकीचे मेसेज दिले, कुटुंबाबद्दल दिले, धनंजय देशमुख म्हणजे माझ्याबद्दल दिले आणि काही माझ्याकडून उणीवा राहिले असतील, गावाच्या संपर्कात एवढं मला राहणं झालं नसेल, म्हणून कदाचित हा पराभव झालेला असावा आणि तो आम्हाला मान्य आहे। तर धनंजयजी, तुम्हाला अश्विनी देशमुखांच्या पराभवाची नेमकी काय कारणं वाटतात? जनतेशी म्हणजे वेळ देणं झालं नाही, त्या केसमध्ये जास्त वेळ गेला आणि जे अण्णा वेळ देत होते, आमचं कुटुंब वेळ देत होतो, मी स्वतः वेळ देत होतो, तो वेळ प्रॉपर देणं झालं नाही आणि त्याच्यातच त्या जे अपोजिशन उमेदवार आहेत त्यांनी तीच गोष्ट नेमकी धरली की मीच आता या गावाला सावरू शकतो, मीच या गावाला म्हणजे हे पुढे नेऊ शकतो, तोच एक मुद्दा आहे। धनंजयजी, तुम्ही निवडणुकीच्या वेळी म्हणत होतात की संतोष देशमुखांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही लढत आहात, तर काय आताच्या भावना आहेत की नागरिकांनी याला साथ दिली नाही का? नाही, नागरिकांची काही चूक नाही। मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की 16 महिन्यामध्ये आपण न्यायालयीन लढाई लढताना
आपल्याला वेळ खूप कमी होता गावासाठी, म्हणून कदाचित त्या लोकांना असं वाटलं असेल की आता संतोष अण्णांचं स्वप्न त्यांचे कुटुंबीय चालू शकतील का नाही, कदाचित त्यामुळं हा कौल त्यांनी दिलेला असावा. तर धनंजयजी, आता स्वरूपानंद देशमुख हे सरपंचपदी विराजमान होतील. संतोष देशमुख सुद्धा याआधी सरपंच होते. तुमच्या अपेक्षा काय असतील किंवा त्यांना काही संदेश द्यायचा असेल तर? नाही, काही नाही. गावात चांगली शाश्वत कामं व्हावीत आणि गावात जरी सत्ता नसेल तरी आपल्याला चांगलं काम करायला कुठली सत्तेची गरज लागत नाही. आधीच्याही 16 महिन्यात आपली सत्ता होतीच, परंतु आपल्याला चांगलं काम करताना सत्तेची गरज नाही लागत आणि सर्व 6-7 सदस्य जे खालचे आहेत, 8-9 सदस्य आणि सरपंच हे पुढील काम चांगल्या पद्धतीने करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि माझा न्यायालयीन लढा जो मी लढतोय तो यापुढे मी चालू ठेवील आणि आरोपींना शिक्षा होईपर्यंत हे सगळं गाव माझ्या सोबत असेल. आता तुम्ही न्यायालयीन लढ्याचा विषय काढलात धनंजयजी, तर संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी स्वरूपानंद देशमुख आता सरपंच होतील, त्यांना काही आवाहन करायचंय का? नाही, सगळे सोबत आहेत. न्यायालयीन लढ्यामध्ये सगळं गाव सोबत आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. धन्यवाद धनंजयजी दिलेल्या माहितीबद्दल. थेट आपण पुन्हा एकदा जाऊया बीडच्या मस्साजोगमध्ये. आपले प्रतिनिधीकडे उपस्थित आहेत उदय नागरगोजे. उदय, सध्या तिथलं वातावरण कसं आहे? नागरिकांचं काय म्हणणं आहे? संतोष देशमुख हे त्यांचे लाडके होते, त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्याच ठिकाणी पोटनिवडणूक लागली सरपंच पदासाठी. त्यांची पत्नी निवडणुकीत उभी होती, मात्र विरोधात उभ्या असलेल्या स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झालाय. काय तिथल्या नागरिकांच्या भावना? नक्कीच आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होती आणि या ठिकाणी आता स्वरूपानंद देशमुख यांनी विजय मिळवलाय. आपण या ठिकाणी जे नागरिक आहेत मतात होते त्यांच्याशी संवाद साधूया, कारण मतमोजणी केंद्राच्या बाहेर हे सगळे जण जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ही निवडणूक झाली आहे, पहिलीच निवडणूक होती. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही या ठिकाणी मतमोजणीत प्रचारात देखील आघाडीवर होता आणि लढ्यात देखील आघाडीवर होता, काय सांगाल? स्वरूपानंद देशमुखच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं, मसलूक केली तेव्हा सांगत झालं तर गाव पातळीवर सर्व लोकांची इच्छा अशी होती की इलेक्शन लादलं गेलंय आणि लादलेल्या इलेक्शन मध्ये सगळ्यालाच असं वाटत होतं की अश्विनताईने माघार घ्यावी. संतोष देशमुखच्या कुटुंबाशी सगळेजण स्वरूपानंद सगळे आम्ही सर्वजण सोबतच आहोत आणि राहणार आहोत कायमस्वरूपी. आजही नाही, उद्याही कायम राहणार, तर आजही त्याच्यासोबतच आहोत. प्रचारात मात्र वेगवेगळे मुद्दे आणले गेले. काही परळीवरून लोक आहेत आणि त्या परळीच्या लोकांशी संबंधित असलेले लोक उभा राहिले असं सांगितलं गेलं. जे गावातच मतदार नाहीत त्यांना तो विषय काढला गेला. आणि आता बाहेरच्या प्रॉपर गावामध्ये कोणीच काही म्हणणार नाही. बाहेर जाऊन मतदार आले मस्साजोग, त्या मतदारांनी सांगितलं की परळीहून यांना पैसे आले, उमेदवारांना पैसे वाटप करण्यात आले असे कोणी सांगितलं. असे आरोप झाले, परंतु काही तथ्य नव्हतं. त्यात काही तथ्य नव्हतं. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा जल्लोष गावकरी साजरे करता येतं आणि स्वरूपानंद देशमुख हे सरपंचपदी विजयी झाल्यानंतर हा सगळा जल्लोष आहे. आपण जाणून घेणार आहोत इथे या ठिकाणी जे युवक आहेत त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ही सगळी निवडणूक झाली आणि या ठिकाणी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले. तर आपण जाणून घेऊ प्रतिक्रिया. काय सांगाल शिल्पा, या एक मसाजोकर म्हणून काय तुझं भावना? इथं पैशाची हार झाली आणि जो माणुसकीचा माणूस आहे तो निवडून आलाय. स्वाभिमानी जनताने बबलूभाई देशमुखाला केलं. पैसा हारलेला आहे. आता तुम्ही किती बी पैसा वाटा, कोणी पैसा लावला? कोणी लावला त्यांनी लावला, वन साइड आणलं, वन साइड. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कशा पद्धतीने कार्यकर्ते जल्लोष करतायत आणि आपला आनंद साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचीच प्रतिक्रिया या ठिकाणी गावात देखील आहे. गावात देखील आता कार्यकर्ते जल्लोष करतात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बरं, धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. मस्साजोगच्या सरपंचपदी आता स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झालाय.